फोड. कंबरभर झालं पाणी. होडच आहे थोडस. कमरेच्या वर गेलं, पोटाले टेकलं. हा बाबा, मग तुम्हाला तर पाणी इथपर्यंत हेटे खाटीपर्यंत. हो, मी उंच असल्याच्यानं मला तेवढं झालं तरी पोटावर. हा हा, काहीच जमत नाही. बघा मित्रांनो, एवढं ओलं झालं मी, एवढं पाणी झालं माझं एवढं पाणी झालं. मी शेतात चाललो. शेतात जायला असे नदी पार करून जावं लागते. एवढ्या पाण्यातून नदी पार करून चाललो मित्रांनो आता मी. आपला शेतातला रस्ता आहे, पूर्ण मागं दाखवला तुम्हाला. पूर आल्यावर तर काहीच जमत नाही मित्र याच्यामध्ये. मोठा जर पूर आला ना तर मग झालं, तिकडं शेतामध्ये जाणं म्हणलं तर जमतच नाही, जाताच येत नाही. कारण रस्ताच नाही जायले. हा एक रस्ता आहे बस. हा आधीचा पांढरकवडा रस्ता आहे. आधी लोक पहिलं गाड्या वगैरे नव्हते त्यावेळेस एवढ्या पाण्यातून आपल्याला शेतामध्ये यावं लागलं. काय पोझिशन आहे काय नाही बघू आता आपल्या शेताची. सोयाबीन तर मस्त आली, चांगली फुलं आली, वाहली खूप. पण सोयाबीन वाहला पाणी होतं. जमलं थोडंसं. हे बघा मित्रांनो, सोयाबीनले आपण सल्फेट वगैरे काहीच नाही टाकलं तरी हे बघा एवढी आली सोयाबीन. एवढी, एवढं झाड आहे, एवढं झाड आहे. सल्फेट वगैरे नाही टाकून सुद्धा. सल्फेट जर टाकलं तर किती मोठं होईल.
याची काय गॅरंटी नाही. तिकडे जाऊन बघू आता. इकडे जरा सपा आहे, तणनाशक वगैरे झाल्याच्यानं. काही जमलं नाही. 10 वावराचं पाणी आपल्या वावरात आल्याच्यानं ते पाणी काढायला गेले, पुरं फुटून गेलं. बारीक बारीक मच्छा पण खूप आल्या ह्याच्यामध्ये. बारीक मच्छा खूप दिसून राहिल्या. इकडे ह्या एरियामध्ये काटवल बी नाही आहे. आता काटवलची सब्जी मस्त बनते. एक नंबर सब्जी लागते मित्रांनो काटवलची. काटवलच नाही आहे. इथे एक काटवलचं नाही, हे पण नाही. हा आपला धुरा आहे. हा एक आता दुसरा एक धुरा शेजर धुरा आपण धुराच म्हणतो. आता तुमच्या इकडे काय म्हणते मला माहीत नाही. इकडे आमच्या इकडे येले धुरा म्हणते. हा एक धुरा. पलीकडे दुसऱ्याचं शेत आहे. तिथं पुरं संत्रा लावून आहे. संत्रा मोसंबी. इकडं संत्रा आहे आणि इकडं मोसंबी आहे. बघा मित्रांनो, इकडं मोसंबी, इकडे संत्रा, असं लावणी आहे त्याची. हा एक धुरा आहे. हा धुरा सरळ. आणि इकडे इथे दुसऱ्याचं वावर आहे शेत आपलं. इथं दिसतंय मित्रांनो काटवल, पण किती भेटेल याची काही गॅरंटी नाही. तर आपण आता काटवल पाहू, एखादी भेटेल तर. थोडे बहुत वाटत तर नाही आहे,
भेटेन म्हणून. बारीक बारीक आहे मित्रांनो, हे बघा असे आहे. ते किती भेटेन आता याचे. एक दिसलं इथंच आहे, हे एक आहे इथंच आहे. हे मित्रांनो हे एक दिसलं इथंच आहे, हे एक काटोला इथंच आहे. पण आणखीन असेल तर तोडू आपण, त्याला नाही असेल तर मग काय तोडून काही फायदा नाही. ती एक तोडून काय करायचं. एकाची भाजी पण होत नाही, चटणी पण होत नाही. हे छोटे छोटे आहे, हे बघा मित्रांनो. हे छोटे आहे, बिलकुल छोटे आहे. जाऊ द्या मित्रांनो, ते काही हाई नाही आपल्या काटोली इथं. तोडून काही फायदा नाही. ती एक दोन काटोल तोडून काही भाजी बनत नाही आपली, काही नाही. कमीत कमी भाजी तरी बनली पाहिजे ना, असे पाहिजे होते. ते एक वेल दिसला आम्हाला तिथेसा काटोल. एक वेल दिसला काटोलाचा, त्याच्यातही एकाच दिसलं चांगलं मोठं, थोडंसं साईज बरी बरी, एवढी एवढी साईज मस्त अशी थोडीशी बरी, एकच दिसलं. बाकी तर लहान लहान आहे, छोटे छोटे. तर मित्रांनो आमच्या इकडं याला शिरपूर म्हणतात मित्रांनो, याला शिरपूर. शिरपूर गवत आहे, बकऱ्या वगैरे भरपूर खातात. हे भरपूर झालं मित्रांनो शिरपूर. शिरपूर खूप झालं. इकडं आहे काय मित्रांनो काटवल, दिसून तर नाही राहिलं, आहेच नाही. तर मित्रांनो मग आता आपलं शेती पाहणं झालं, तर निघू आपण घराकडं. थोडंसं थांबू 5 मिनटं, 1-2 मिनिट आणि चालले जाऊ. मित्रांनो सोयाबीन कशी मस्त आली. तर मित्रांनो आता आपण असं पाहणी केली, पूर्ण शेत फिरून घेतलं. आता आपण शेतातून आता आपण आपल्या घराकडे निघू. भरपूर वेळ झाला. आता पाणी पण झाली चांगल्या पद्धतीनं. इकडं मस्त सपा आहे, इकडलं तण पूर्ण मेलं, डबल फवारणी झाली असल्यानं. तर बघा आता आपण घराकडे निघू. आता आपण घराकडे निघू. आता आपण घरी जाऊ. चला तर मित्रांनो मग आता वापसीले लागू आपल्या रस्त्यानं. ठीक आहे मित्रांनो, आता आपण आलो तिकडूनच जाणार. आणखीन तुम्हाला व्हिडिओ त्याचा वापसीचा दाखवून देऊ. तर चला मित्रांनो.
जाऊ. ते आपलं मशीन आहे थ्रेशर ते बंद पडू नये सब, कारण ते याच्यानं कोणी काढतच नाही. आधी काढत होते, आता सब ट्रॅक्टरने काढून राहिले, त्याच्यामुळे हे बंद पडली. बघा मित्रांनो, आता आपल्या हा घरचा रस्ता आहे गावाकडे जाण्याचा. फल्ली सोयाबीनची फल्ली पकडल्यानंतर आता थोडंसं मग नंतर पाणी पुन्हा पाऊस जर आला तर मस्त शेंग पकाले पण त्याचा सपोर्ट होऊन जाते. तोपर्यंत आपण दुसरं काय आपली फवारणी वगैरे करायची आहे ते आपण होऊ शकते. कारण आता एवढ्या चिखलामध्ये एवढ्या गांडामध्ये तर आपण फवारणी पण नाही मारू शकत. असं झाले आता पोझिशन. कारण तर पाठीवर पंप घेऊन फवारणं म्हणलं तर खूप कठीण जाते आणि एक तर फसते खूप. अरे हो पडलो होतो मित्रांनो. अशा रस्त्यानं जावं लागते आपल्याला. कधी घसरून पडन याची काही गॅरंटी पण नाही. तर हे बघा मित्रांनो, आली आपली नदी. नदी जेव्हा पूर येतात ना मित्रांनो, हे खूप मोठा पूर येते. चला आता आपण जाऊ आलं त्या रस्त्यानं. फक्त घसरून पडावं नाही मित्रांनो. घसरून पडलं तर आपला मोबाईल पण ओला होईल आणि आपण तर आता ओला होणारच आहोत. मोबाईल पुरा पाण्यात चालला जाते आणि मग भेटणं बी मुश्किल आहे, कारण ते गढूळ पाणी आहे. हे बघा असं पाणी आहे इथं. अरे हुड गोटे पण आहे ना, गोटेचं ना थोडंसं इथं जास्त पाणी आहे. बघा एवढं पाणी होऊन राहिलं मित्रांनो. बघा एवढ्या पाण्यातून आपण शेतामध्ये गेलतो होतो आणि आता आपण शेतातून घरी चाललो एवढ्या पाण्यातून. आता पाणी ओढून राहिलं, चालता पण येऊन नाही राहिलं. पाण्याला होड खूप आहे, वेग खूप आहे याच्यात. आपला रस्ता असल्यामुळे आपण नेहमी इथूनच जाणं येणं करत असतो. नेहमी म्हणजे ना, आता पहिलं आधी नेहमीच जायचं, पण आता हा दुसरीकडून रस्ता आहे पण खूप लांब पडते. आता त्या रस्त्यानं येणं जाणं करायला म्हटलं तर तेवढं लांबून जाण्यापेक्षा आपण आता आपल्याला साधीची सवय हाच लहानपणची, त्या हिशोबानं आपण ह्याच रस्त्यानं निघतो आणि ह्याच रस्त्यानं आपण जाणं येणं करतो. कधी जातो कधी नाही जात. पूर पाणी वगैरे राहिलं तर आपण दुसरीकडून जातो. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.